टेम्पो जो आहे तो अशा प्रकारे पाण्यात अडकला, पाणी ओव्हरफ्लो झालं आणि त्यातनं 2 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता पाण्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेता सूचना जे म्हणजे अलर्ट जे आहेत ते सगळ्यांना देण्यात आले आहेत. जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. 27,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पूरस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती महापालिकेकडून भीतीची ती व्यक्त करण्यात येते. महापालिकेकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता यंदा खरं तर विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे पाण्याचं आवर्तन करत असताना म्हणजे त्याचा विसर्ग करत असताना काही गोष्टी लक्षात घेऊन ते सगळं करावं लागणार आहे. पण पाऊसही तितकाच बरसतोय. अशा वेळी काय उपाययोजना करण्यात येत आहेत? विशाल, उपाययोजना ह्या आता पालिकेने ऑलरेडी तिकडे अनाउन्सिंग गाडी पाठवलेली एकतानगर भागात. खरं तर अजून पाणी आलेलं नाहीये. फक्त द्वारका सोसायटी म्हणून आहे, त्याचे सिक्युरिटी गार्ड संरक्षक भिंतीला खालून एक भगदाड पडलेले, त्या भगदाडातनं त्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी आलेलं आहे. तेवढंच पाणी घुसलंय. तरी पण खबरदारी म्हणून, कारण वरनं खडकवासल्यातनं विसर्ग जो आहे 27,000 पर्यंत वाढवलेला आहे पाटबंधारे विभागानं. आणि गेल्या वेळेस आपल्याला माहिती आहे 35,000 क्युसेकलाच सगळं त्या एकतानगर सोसायटी असेल, तिकडे आनंदनगर सोसायटी, इकडे पाणी घुसलं होतं. या समोर ज्या दिसतात सोसायट्या त्याच भागातल्या सोसायट्या, सन सिटी असेल, हिंगणे असेल तिकडं, आणि शिवाजीनगरचा आनंदनगर भाग, या सगळ्या भागात तिकडे पाणी घुसतं. विठ्ठलवाडी, या आपल्याला ज्या समोर बिल्डिंग दिसतं हे सगळ्या नदी काठच्या बिल्डिंग आहे, पूर नियंत्रण रेषेच्या आतल्या आहेत. त्यामुळे तिथे पाणी घुसतं. म्हणून खबरदारी म्हणून पालिकेने आज दुपारपासून तिकडे अनाउन्सिंग सुरू केले. नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलेला आहे. खरं तर पाणी अजून घुसलं नाही, पण मागचा पूर्वानुभव लक्षात घेता, कारण वरचा पाऊस अजून काही थांबलेला नाही आणि ही चारही धरणं खडकवासला साखळी धरणातली म्हणजे खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर हे जवळपास 90% भरलेले आहेत. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो आणि त्या पावसानं पाणलोट क्षेत्रातनं जेवढा येवा धरणात जमा होतो तेवढा सगळा फ्लो इकडे खाली नदी पात्रात सोडावं लागतं, कारण धरणं आता जवळपास 90% भरल्यामुळं. म्हणून जर पाऊस वाढला तर पुन्हा येवा वाढावा लागेल, विसर्ग वाढावा लागेल आणि मग त्यामुळे इकडे ही सगळी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून पालिका खबरदारी घेते. पण अद्याप तरी अजून जैसे स्थिती हे पूर आलेला नाही हे आपण नागरिकांना सांगूया. पण समजा पाऊस वाढला तर खबरदारी म्हणून पालिका या भागात आता अनाउन्सिंग सुरू केलेलं आहे. विशाल, बरोबर. पालिकेच्या वतीने सतर्कतेचं आवाहन जे आहे ते पुणेकरांना करण्यात आलेलं आहे, कारण गेल्या काही दिवसापूर्वी